T20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात यंदा संघ मैदानात उतरेल। संजू सॅमसन आणि ईशान किशनची भारतीय संघात वर्णी लागली आहे। मात्र दुखापतीमुळे शुभमन गिलला यंदा संघात स्थान मिळालेलं नाहीये। शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलवर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अभिषेक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, तिलक वर्मा तसंच अनेक जणांना या संघामध्ये स्थान मिळाले आहे। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, T20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे। दरम्यान कोणाकोणाची निवड झाली हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सूर्यकुमार यादव कर्णधार असेल, हार्दिक पटेल, अक्षर पटेल जो उपकर्णधार असेल, जसप्रीत बुमराह ही भारतीय संघाची यंदाची ब्रिगेड आहे। ईशान किशन, तिलक वर्मा, कुलदीप यादव या सगळ्यांचा या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे। शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलवर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे। पद्मेश पवार आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। पद्मेश, नक्कीच 2026 मध्ये जो भारतात होणारा जो T20 वर्ल्ड कप आहे त्याची जी घोषणा आहे ती थोड्याच वेळात पूर्वी आपण जर पाहिलं तर मुंबईत येथे जे बीसीसीआयचं ऑफिस आहे तिकडे करण्यात आली आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव हा कर्णधार असणार आहे, त्याचबरोबर अक्षर पटेल हा उपकर्णधार असणार आहे। बॅटिंग लाईनअप आपण जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप मध्ये अभिषेक शर्मा असेल, तिलक वर्मा असेल, संजू पद्मेश तुम्हाला थोडंसं थांबवते। क्रिकेट समीक्षक निमिष पाडगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निमिष, आता T20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे, मात्र यंदा कर्णधार पद बदललेलं आहे। शुभमन गिलला दुखापत झाली आणि या सगळ्याचाच संघाच्या खेळावर काय परिणाम होऊ शकतो? नमस्कार, मी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स मधनं बाहेर पडतोय बीसीसीआयच्या हेडक्वार्टर्स मधनं, आणि जो संघ बदल झालाय तो एक मुख्य बदल म्हणजे शुभमन गिलच्या ऐवजी अक्षर पटेल हा उपकर्णधार आहे आणि ईशान किशनचं पुनरागमन झालंय। आणि गेल्या वेळेचा वर्ल्ड कपच्या संघातलं बघाल तर यशस्वी जयस्वाल सुद्धा नाहीये। तर अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव दोघांनी उत्तर हे दिलं की शेवटी 15 जण निवडायचे आणि एक राईट कॉम्बिनेशन लागतं। तर त्यांना असं वाटतं की अभिषेक शर्माचा जो धडाका टॉपला आहे त्याच्याबरोबर साथ द्यायला एक संजू सॅमसन किंवा ईशान किशन हा एक विकेट किपरचा पर्याय असणं गरजेचं आहे भारतीय परिस्थितीत खेळताना। या कारणाकरता हे झालेलं आहे। सो शुभमन गिल तर दुखापतीमुळे नाही तर शुभमन गिलला वगळण्यात आलंय असं आपण म्हणू शकतो। पण ह्याचं काही कारण असावं का वेगळं? म्हणजे कारण म्हणजे मुख्य म्हणजे त्याचा फॉर्म बघाल तुम्ही। आता बघा, शुभमन गिलने गेल्या 18 मॅच मध्ये 50 पण धावा केलेल्या नाहीयेत आणि खरं सूर्यकुमार यादवचे प्रमाण जास्त आहे, 22 आहे, पण कर्णधार म्हणून त्याला कायम ठेवलंय कारण तो बरीच गेली मालिका कर्णधार होता आणि कर्णधार बदलण्यापेक्षा त्याने परवा पण तेच स्टेटमेंट केलं की आय एम नॉट आउट ऑफ फॉर्म, आय एम आउट ऑफ रन्स। तर कदाचित एखादी खेळी फक्त त्याला परत सामने आणू शकते, पण शुभमन गिल तर तुम्ही बघाल तर दुखापतीने तो हैराण आहे आणि त्याचा फॉर्म जो आहे जो टॉपला लागतो अभिषेक शर्माच्या तोडीचा, त्या वेगाने धावा वाढवणारा फलंदाज, ते म्हणून तो करू शकलेला नाहीये गेल्या काही सामन्यात तुम्ही बघाल तर। त्यामुळे हे हा धाडसी निर्णय, पण मला खरंच कौतुक वाटतंय या निर्णयाचं, कारण आपल्या इथे उपकर्णधार शुभमन गिल तो कर्णधार कसोटी संघाचा आहे अशाला वगळण्याचं धाडस व्यवस्थापनाने दाखवलंय। पण ते फक्त टीम कॉम्बिनेशन करत आहे आणि T20 क्रिकेट असं आहे ना, रिंकू सिंग पण तुम्ही बघाल एक ऍडिशनल बॅटर आपण घेतलाय जो जलद धावा काढू शकतो। म्हणजे दुर्दैवाने त्याला एशिया कप मध्ये संधी मिळाली नाही, पण तेच एक उत्तम कारण आहे की काल तुम्ही बघितलं की आफ्रिकेने 230 धावांचा सुद्धा पाठलाग करायला जवळपास आणलेला होता मध्ये त्यांच्या विकेट गेल्यामुळे, पण आजकाल 200 सव्वा 200 टार्गेट सोपं झालेलं आहे। त्यामुळे फलंदाजी डेप्थ वाढवण्याकरता उत्तम फॉर्म मधले अशा कॉम्बिनेशनची फलंदाजी असणं गरजेचं आहे। नक्कीच निमिषजी, धन्यवाद तुम्ही हे विश्लेषण केलं त्यासाठी। त्यामुळे T20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे। शुभमन गिल या संघात नाहीये, मात्र त्याच्या जागी उपकर्णधारपदी अक्षर पटेलची निवड झाली आहे।